हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शेवटची निवडणूक म्हणून बारामतीत काही जण भावनिक करतील, मात्र त्यांची खरंच शेवटची निवडणूक कधी होईल हे माहित नाही। अजित पवारांचं बारामतीत विधान। अजित पवारांसोबत काम केल्याची लाज वाटते। ज्या माऊलीनं वाढवलं तिचंच कुंकू कधी पुसलं जाण्याची वाट पाहता अजित पवारांच्या विधानावर जितेंद्र आव्हाड आक्रमक। सरकारमध्येच गँगवॉर घडल्यानंतर जे टरबूज होते ते आता चिरट झालंय। हुडी घालून केलेल्या करामती स्वतःवरच उलटल्या। गणपत गायकवाडांच्या घटनेवरून ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। शिंदेंना कोट्यावधी रुपये दिले या गायकवाडांच्या आरोपाची ईडीनं दखल घ्यावी, संजय राऊतांची मागणी। तर ठाकरे गटाच्या मागणीला किंमत देत नाही, उदय सामंतांचं उत्तर। व्यवसायावरून समाजात भांडण लावणं चुकीचं, भुजबळांवर प्रकाश आंबेडकरांची टीका। एका घटनेचा दाखला देत यापुढे नाभिकांनी मराठ्यांची हजामत करू नये, भुजबळांचं थेट 2 जातींवरूनच विधान। 16 नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिला तर कॅबिनेट बैठकीला हजर कसे राहिलात, राऊतांचा भुजबळांना सवाल। राजीनाम्याचं नाटक असून भुजबळांच्या तोंडून फडणवीस बोलत असल्याचाही आरोप। सुनेत्रा पवारांना बारामतीत उमेदवारी देण्याची अजित पवारांकडे कार्यकर्त्यांची मागणी। तर उमेदवार कोणीही असो, फक्त मी समजून मतदान करा, अजित पवारांचं उत्तर। जितेंद्र आव्हाडांच्या घरी बॉम्ब ठेवल्याच्या ठाणे नगर पोलीस कंट्रोल रूमला निनावी फोन। पोलिसांकडून आव्हाडांच्या घराची तपासणी, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। कोंबडी चोराची पिसं तुम्हीच काढली, उद्धव ठाकरेंची नारायण राणेंवर टीका। डबल गद्दार म्हणत ठाकरेंचा केसरकरांनाही टोला। नाव माहीत नसलेलेही भारतरत्न झाले, त्यांच्यासोबत महात्मा फुलेंना का बसवायचं, महात्मा फुलेंना भारतरत्न देण्याच्या मागणीवर छगन भुजबळांचं विधान। भुजबळांकडून स्वतःच्या सरकारवर संशय, फडणवीस आणि अजित पवारांना डॅमेज करण्याचा प्रयत्न। भुजबळ ज्या पक्षात जातात तो पक्ष संपवतात, जरांगेंचा हल्लाबोल। 16 नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा, शिंदे गटाच्या आमदारांना भुजबळांचं उत्तर। राजीनामा द्या किंवा डोक्यावर घेऊन फिरा, पण मराठ्यांच्या विरोधात बोलाल तर सोडणार नाही, जरांगेंचा इशारा। नाभिकांनी यापुढे मराठ्यांची हजामत करू नये, पंढरपुरातल्या एका कथित घटनेवरून भुजबळांची चिथावणी। तर गोरगरीब उपाशी मरावेत हे भुजबळांचं स्वप्न, ओबीसींनी सावध राहावं, जरांगेंची टीका। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।